लोकलमधील वादातून मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावरती महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या, आरोपीला अटक, तर आरोपी नशेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं मत. पालिकेतील सत्ता वाटपावरती फडणवीस शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता. मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित, तर मुंबई, ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर, नवी मुंबई या ठिकाणी एकत्र निर्णयाची शक्यता. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. यात विकास हा मुद्दा कुठे येतो? सामनातील रोखठोकमधून राजू पाटलांना सवाल. पुण्यामध्ये सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे असेल. पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, विजय शिवतारेंचा दावा. मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरून परतले. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार. स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणं एक क्रूर विनोद आहे. MOU आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात आलेल्या परकीय उद्योगांसंदर्भात फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल. अमित शहा फडणवीस आज नांदेड दौऱ्यावरती. हिंदती चादर कार्यक्रमाला उपस्थित राहणार, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. मी माफी मागितली नाही, जबाब नोंदवला, मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या MIMच्या नगरसेविका सहर शेखचं वक्तव्य. तर भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू, मुंब्रा पोलिसांची नोटीस. सहर शेख यांचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला. येत्या काळात महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य. कोणाच्या म्हणण्याने महाराष्ट्र हिरवा होणार नाहीये. जलील यांनी देशातील राज्यातील शांतता बिघडवू नये, गुलाबराव पाटील यांची टीका. महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणामध्ये हिंमत नाहीये, जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं. मुरलीधर मोहोळ यांचा इम्तियाज जलील यांना इशारा. बिहार भवनासाठी जागा देतोय, फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं. पाटण्यातही 5 एकर जागा महाराष्ट्र भवनासाठी द्यावी, संजय राऊतांची टीका. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून AB फॉर्मचं वाटप. पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. तानाजी सावंत आणि राजन साळवींकडे काही AB फॉर्म दिले होते. साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून केलं. साळवींवरील आरोप चुकीचे आहेत, सरनाईकांकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या जिल्हा सरचिटणीसांवरती हल्ला, तर पंचायत समितीची उमेदवारी नाकारल्यानं भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास खवळे यांच्याकडून लाकडी दांड्यानं मारहाण. नवी मुंबई पालिका आयुक्तांची 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बांधकामांना थांबवण्याचे निर्देश. मुंबई शहर पूर्व उपनगरामध्ये 12 दिवस 10% पाणी कपात. मंगळवारपासून पिसेतील न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम केलं जाणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. एल्फिस्टन पूल पाडण्यासाठी 12 तास रेल्वे वाहतूक बंद ठेवली जाणार. मध्य रेल्वे सुधारित प्रस्तावित पाठवणार, तर आता कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याचंही नियोजन. 5 वेळा ट्रॅफिक नियम मोडल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होणार. दुचाकी किंवा 4चाकी वाहन चालवताना काळजी घेणं आवश्यक. भारतावरील 25% टॅरिफ मागे घेण्याचे अमेरिकेचे संकेत. भारतानं रशियाकडून तेल आयात कमी केल्यानं अमेरिकेचा यावेळेस अमेरिकेला सकारात्मक असा निकाल, तर अमेरिकेच्या अर्थसचिवांचं वक्तव्य. हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी, 680हून अधिक रस्ते बंद, तर मनालीजवळ 100हून अधिक गाड्या बर्फात अडकल्या. जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये अजूनही बर्फवृष्टी सुरूच. अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती. 3 दिवसात 360हून अधिक कुटुंबांना फटका. 61 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, तर 110हून अधिक जण जखमी. आगामी T20 विश्वचषकातून बांगलादेश बाहेर. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून बांगलादेशचं समर्थन, तर विश्वचषकात सहभागी होण्यासंदर्भात पाकिस्तानकडून पर्यायांचा विचार सुरू.